प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी। खरं तर माझी वारकरी संप्रदायाच्या बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ खास करून वारकरी बांधवांनी खरंच नीट ऐकावा। जो तुमच्या मनामध्ये भ्रम आहे, संभ्रम आहे की निरंकारी म्हणजे वेगळं काहीतरी, पहिलं निरंकारी कोणाला म्हणावं हे तुम्ही समजून घ्या। ज्यांनी निर्गुण निराकार ईश्वराला जाणून ओळखून त्याचं वर्म पाहून ज्ञानबोध घेऊन ज्ञानदृष्टीनं खऱ्या अर्थानं भक्ती करायला सुरुवात केली, जो निराकाराला जाणतो आणि भक्ती करतो तो निरंकारी। आता या तत्वानुसार, या सूत्रानुसार वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा निरंकारी, कारण त्यांनी सुद्धा निराकाराला निवृत्तीनाथ दादांकडून सद्गुरूकडून ओळखून जाणून भक्ती करायला सुरुवात केली आणि मग जगाला ओरडून सांगितलं त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ। अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतून चराचर हरीशी भजे। एवढंच नव्हे तर माऊली स्पष्ट शब्दात सांगतात, चंदन जेवी भरला अश्वत्य फुलला, तैसा म्या देखिला निराकार ओ माये। चंदन जसा सुगंधानं मुळापासून शेंड्यापर्यंत भरलेला असतो, कुठंही टोकरलं तरी चंदनातून सुगंध बाहेर येतो, तसं माऊली म्हणतात की तैसा म्या देखिला निराकार ओ माये। निराकार पाहिला म्हणजे ते निरंकारी। एवढंच नव्हे तर जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला निराकार। कसा भेटला? निराकार म्हणजे तुकोबाराय निरंकारी। एवढंच नव्हे तर संत चोखा काय म्हणतायत बघा, की त्यांनी इतकं सुंदर शब्दामध्ये सांगितलं की आकार तितुका नासे, निराकार विठ्ठल दिसे, ते गुज ठाईच्या ठाई, चोका म्हणे लागा पायी। एवढंच नव्हे तर खेच्चर स्वामींकडून नामदेव महाराजांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा नामदेव महाराज स्वतः म्हटले की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, देव देव म्हणून शिनले माझे मन, जेथे जात ते पाणी आणि पाशानं। आता हे सगळं संतांचं झालं। निरंकारी मिशनचा पवित्र ग्रंथ तो म्हणजे संपूर्ण अवतारवाणी, तुम्ही तो कधीही येऊन बघा उघडून, त्यामध्ये सरळ स्पष्ट म्हटलेलं आहे, निराकार या प्रभूला जाना, जो जगती व्यापक आहे, याची सारी सृष्टी आहे, हा सृष्टी स्थापक आहे। शस्त्रन याला कापू शकले, हवान याला सुकू शके, पाण्याचा परिणाम न यावर, अग्नीन याला जाळू शके। ब्रह्म की प्राप्ती, ब्रह्म की समाप्ती। प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी।